अखंडमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। ओम श्री भगवान वाच देखे जेतुलाले कर्म निपजे तेतुले आदिपुरुषी अर्पिजे तरी परिपूर्ण सहजे झाले जाण। ज्ञानेश्वरी नित्यपाठ आपण अभ्यासतोय। मध्ये बराच काळ घेऊन होऊन गेला आहे, त्यामुळे कुठपर्यंत आलो होतो हा एक प्रश्न। स्वामी माधवनाथ जसं म्हणत असत की काय सांगितलं हे पुढच्या वेळेला विचारत नाही म्हणून मी येतो। तसं हा प्रवास कुठपर्यंत आला होता। कर्मयोग आपण अभ्यासतो आहोत। आम्ही समस्तही विचारिले, सर्व बाजूंनी विचार केल्यानंतर तुझ्यासाठी योग्य काय आहे, तर कर्म करणं हे तुझ्यासाठी योग्य आहे। आणि ते कर्म करत असताना मग कर्मण्यवाधिकार असते, म्हणजे कर्मावर तुझा अधिकार आहे, कर्मफळावर अधिकार नाही। कर्म न करण्याची प्रवृत्ती स्वतःमध्ये ठेवू नकोस। हे सगळे कर्मयोगाची जी काही तत्व आहेत ती क्रमाक्रमाने येत गेली आणि ते माणसाला पटतं की असं व्हायला पाहिजे। असं वाटतं की कर्म करण्यामध्ये कुशलता प्राप्त करून घेणं आणि फळाचा अतिरिक्त आविर्भाव अंतःकरणावर नसणं, की ते कसं होईल, कधी होईल, याच्यासाठी आधीच अँझायटी, आणि मग जे काय करतोय ते तेवढं होतच असं होता कामा नाहीये। आणि मग त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, तर पुढच्या श्लोकामध्ये गीतेने योगस्थ कुरु कर्माणि, योगस्थ एक म्हणजे कर्म आहे आणि दुसरं म्हणजे त्या कर्माचा कर्मयोग करणं, हे गीतेला अपेक्षित आहे। म्हणजे छान कर्म करायचं हा तर प्रश्न नाहीच आहे, सगळ्यांना वाटतं की लोकांनी ॲप्रिशिएट करावं, पण त्याच्यानंतर त्या ॲप्रिसिएशनमधून तरी करणार काय पुढे, तर कर्माचा जो एक उद्देश आहे की कर्माचा अधिकार प्राप्त होणं, ते कर्म छान प्रकारे करता येणं एक, आणि दुसरं म्हणजे त्याच्या साह्याने अंतःकरण अधिकाधिक ईश्वर प्राप्तीसाठी म्हणून सक्षम होत जाणं। कारण भक्तिभावना जेवढी आमच्याकडे आहे तेवढी आहे, ज्ञान विचारांनी जेवढं कळलंय तेवढं अजून आम्ही प्राप्त करू, विचार करून, अभ्यास करून। पण हा अभ्यास करणं, कर्म करणं, ह्याच्यामध्ये कर्म करणं हा जो भाग आहे हा सगळ्यांसाठी अतिशय कॉमन आहे। की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत माणूस कुठल्या ना कुठल्या तरी कर्मामध्ये असतो। तो प्रत्यक्ष शरीराने काही कर्म करत नसला, तर मी काही करणार नाही असं म्हणून बसला तरी मन काही शांत बसलेलं नाही आहे, ते काही ना काही विचार करतच असतं। म्हणून जाणता अजाणता माणूस कर्मामध्येच असल्यामुळे त्या कर्माच्या साह्यानेच उन्नती होणार आहे। ती कर्म जर का आम्ही समजून घेऊन गेली आणि काही एक उद्देश ठेवून गेली, तो उद्देश पण छोटा न ठेवता ईश्वर प्राप्ती याच्यासारखा उद्देश ठेवला आणि त्याच्यानंतर आता ती कर्म त्या दृष्टीने अलाइन करून मनोभूमिका आम्ही करायला लागलो की हळूहळू अंतःकरणाची उन्नती होत जाईल। म्हणून गीतेला हे म्हणायचं आहे की कर्मयोग याच्यामध्ये केवळ काही विशेष कर्म म्हणजे उपासना कर्म, त्या काळामध्ये यज्ञ केले जात, ती यज्ञ संस्था, त्याच्यानंतर पूजा, हवन, मंत्रोच्चारण याच्यासारख्या गोष्टींनी ईश्वराशी संबंधित होता येतं, इतर स्वाभाविक गोष्ट आहे। पण आम्ही 24 तास तर ते करू शकत नाही। जी गोष्ट आम्ही नेहमी करतो त्याच्या साह्याने आम्ही ईश्वराशी संबंधित होऊन जाणं हे गीतेला अपेक्षित। म्हणून कर्म आणि त्या कर्माच्या साह्याने योग म्हणजे ईश्वराशी संबंधित होऊन जाणं हे साधायचं आहे, हे गीतेला सांगायचं आहे। म्हणून कर्म कर आणि फळाची अपेक्षा सोड वगैरे ह्या प्रिलिमिनरी गोष्टी आहेत, बेसिक गोष्टी आहेत, ज्या जमायला पाहिजेत, ज्याच्या साह्याने आम्ही अंतःकरण मोकळं ठेवू शकतो। नाहीतर आम्ही सतत त्या कर्माच्या विचारांमध्ये आणि प्राप्त नाही झालं तर मी कसं, मला जमत कसं नाही, अशा प्रकारच्या अंतःकरणाच्या भूमिकेमध्ये सतत राहिलो तर ते अंतःकरण नवीन काहीतरी शिकायला म्हणून तयारच होणार नाही। म्हणजे ईश्वर प्राप्ती करायची हा भाग बाजूला ठेवू, पण व्यवहारामध्ये पण ती व्यक्ती जर का शांत झाली
तर मुख्यतः काहीतरी चांगलं करू शकेल. कोणाकडेही बघितल्यानंतर बरं कधी वाटतं, ती अगदी शांत असली तर बरं वाटतं. म्हणजे आपण जे लोक बघतो टी व्हीमध्ये वगैरे, ते लोक बघायला कितीही सिनेमामधले भारी वाटत असले तरी त्यांच्यामध्ये तसं तुम्ही जगू शकत नाही 24 तास. ते काही वेळेला तुम्हाला त्याची क्रेज वाटू शकते, पण शांत व्यक्तीकडे बघितल्यानंतर बरं वाटतं. असं असायला पाहिजे असं वाटतं. म्हणून वेदांताची ही तत्व आहे की त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की कुठल्याही प्रकारचा आनंद हा ज्यावेळी आम्ही उपभोगतो त्याच्यानंतर आम्हाला बरं वाटतं. याचं कारण त्या अनुभवल्यानंतर आम्ही स्वतःपाशी येतो असं त्यांना म्हणायचं आहे. म्हणजे खूप छान गोड आवडतं म्हणून गुलाबजाम खाल्ला, असं वाटतं, बरं वाटलं. पण त्या बरं वाटल्यानंतर मोमेंटरली माणूस दुसरं काही नको अशा प्रकारे स्वतःपाशी येत असतो आणि स्वतःमधला आनंदच तो अनुभवत असतो, म्हणून त्याला बरं वाटत असतं असं त्यांनी त्याची मांडणी केली. आणि ती गोष्ट खरी आहे की त्या मोमेंटसाठी मला काही नको असतं म्हणून मी शांत असतो. पण ह्या गोष्टी ज्या वेळेला आम्ही बाह्य सुखामधून म्हणजे बाह्य गोष्टींमधून तो आनंद अनुभवायचा प्रयत्न करतो त्यावेळेला ते इंद्रियांची भूक काही थांबत नाही. म्हणून त्यावेळेला बरं वाटलं तरी थोड्या वेळाने लगेच अजून काहीतरी हवं अशा प्रकारच्या भूमिका अंतःकरण घेतं आणि मग त्याच्यामुळे पुन्हा माणूस अशांत होत जातो. म्हणून कर्मयोग साधत असताना योगस्थ कुरु कर्माणि म्हणून ती योगभूमिका अंतःकरणाची आधीच प्रिपेअर्ड राहत त्याला असं त्यांना म्हणायचं की कर्मामधून पुढचं कर्म इच्छा आणि त्याच्यानंतर त्याच्यामुळे अजून पुन्हा एक नवीन इच्छा तयार करणं, नवीन कर्मात पडणं असं करण्यापेक्षा आधीच योगभूमिका तयार. योगस्थ कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय म्हणजे फळाचा संग त्याग, कर्तृत्वाचा मीच कर्म करतोय अशा प्रकारचा अहंकाराचा संघ जो आहे तो सोडून दे आणि सिद्धी आणि असिद्धी म्हणजे कर्म पूर्णत्वाला गेलं किंवा नाही गेलं तरी सुद्धा तू शांत राहा, समत्वम योग उच्यते. त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी की निमित्ते कोणे एके, काही कारणाने जर का ते ठरवलेल्या गोष्ट मनासारखी नाही झाली तरी अपरितोखे म्हणजे असंतुष्ट होऊन क्षोभावेना, क्षोभ म्हणून वाईट वाटू शकतं. मनासारखं रिझल्ट नाही आल्यावर अपसुक आहे. वाईट न वाटणं म्हणजे हा शब्द प्रबोधनात वापरू नये, पण निर्लज्जपणा आणि समत्वाच्यात फरक आहे की काहीच वाटत नाही. मग ही काही आम्ही तयार झाल्याची लक्षणं नाही आहे, सावध व्हायची गोष्ट आहे. कधी काहीच वाटलं पाहिजे की मला हे जमलं पाहिजे. त्याच्यासाठी थोडंसं काही वेळेला अशांतता, स्टॉप नॉट टिल द गोल इज अचीव्ड असे जे म्हटलेलं आहे तसं असायला पाहिजे. उत्तुंग काहीतरी प्राप्त होत नाही आहे तोपर्यंत माणसाने स्वस्थ बसून राहा असं सांगायचं नाही आहे गीतेला. पण ते करत असताना काही वेळेला काही गोष्टी मनासारख्या होत नाही त्यावेळेला त्याच्यामध्येच आता रडत बसू नकोस, कर्माला पुन्हा एकदा कामाला उमेदीने कर असं म्हणायचं आहे. आणि ते म्हणत असताना एक वेगळा भाग इथे ज्ञानेश्वर महाराजांनी पुढे आणलेला आहे की देखील जे तुला ते कर्म निपजे, जे जे काही कर्म निपजे म्हणजे उत्पन्न होतं. एक आहे भाग की आम्ही काही गोष्टी आमच्या स्वभावाने निर्माण करत असतो. मी तर सगळं धड चाललेलं होतं, उगीच जाऊन कुठेतरी पडलो, आम्ही लँड झालो अशा प्रकारे करू नकोस. स्वभावतः तू ज्या फेजमध्ये आहेस आयुष्याच्या त्याच्यामध्ये तुला प्राप्त कर्तव्य कर्म असतात. विद्यार्थी दशेत असेल तर अभ्यास असतो, पुढे गृहस्थाश्रमामध्ये असेल तर सगळ्या गोष्टी सांभाळणं, जबाबदारी हा सगळा भाग असतो. आणि जसजसं आयुष्य पुढे जातं तसतसं मग त्या जबाबदाऱ्या कमी होतात, मग काय फारसं उरत नाही आणि मग त्यावेळेला माणसं असंतुष्ट व्हायला लागतात. कारण कर्म जरी थांबलेली असली, आजूबाजूच्या जबाबदाऱ्या थांबलेल्या असल्या, पण आतल्या कर्म प्रवृत्ती काही थांबलेलं नसतं. त्यामुळे ते आतून नाचवत असतं आणि मग ते काही करायला मिळत नाही आणि आपल्याला अधिकार कसलाच उरलेला नाही. म्हणून मग माणसं चिडचिड करत बसणे आणि आमच्या वेळी कसं होतं हे सांगत बसणे. ह्या भागातून कमी होऊन देखील जे तुला ले कर्म निपजे ते तुले आदिपुरुषी अर्पिचे. आतापर्यंतचा कर्मयोगाचा जो प्रवाह आहे हा एक प्रिन्सिपल सांगणं चाललेला आहे की कर्म, आणि ते सगळा बुद्धीचा भाग आहे की कर्मावर अधिकार आहे, कर्मफळावर अधिकार नाही.
आणि मग ते दरवेळेला कर्मवरच अधिकार आहे, भोगत राहणं. काही म्हणाल की नाही झालं तरी हे असंच करायचं, असं स्वतःला बजावत राहणं. याच्यामध्ये दोन भाग आहेत की कर्मयोग समजणं, कर्मयोगाची तत्व हा एक भाग, आणि दुसरं म्हणजे कर्मयोग आचरता येणं. न्यायमूर्ती रानडेंनी ते म्हटलंय, इट इज बेटर टू लिव्ह फिलॉसॉफी दॅन टू स्पीक फिलॉसॉफी. की भरपूर बडबडता येतं, पण ते म्हणजे जमलं असं नाही. न बोलणारा माणूस पण ते आचरू शकतो. त्यांनी एक ते उदाहरण सांगितलेलं आहे की एका बसमधून ते जात असताना, जुन्या काळामध्ये त्यावेळेला ती बस एका ठिकाणी थोडासा ब्रेक होता त्यांचा, थांबली, चहा वगैरे असतो त्यावेळेला. तर कंडक्टरच्या शेजारीच ते बसलेले होते आणि कंडक्टरला म्हटले की चला चहा घेऊन येऊ. तर तो म्हटलं मी चहा घेत नाही, तर चहा सोडलेला आहे. तर त्यांना मोठं हे वाटलं की कसं काय, मी पहिल्यापासूनच घेत नाही का कसं आहे. तर त्याच्यावर तो म्हटला की मी पूर्वी खूपच चहा घ्यायचो, त्यामुळे मला भरपूर हेल्थ इश्यूज होते, आणि शेवटी मी ठरवलं की आता आपण नाहीच घ्यायचं. आणि त्याच्या वेळेला आपण मन मागायचं चहा, त्यावेळेला मी मनाला आता तू चहा तुला मिळणारच नाही अशा प्रकारे बजावायचो. आता हे सामान्य एक्झाम्पल आहे खरं तर, पण न्यायमूर्ती रानडेंना असं वाटलं की हा माणूस साधा सुद्धा आहे, चहासारखीच सिंपल गोष्ट सोडायची, पण एवढी सिंपल नाही आहे सोडायला. म्हणून त्याने हे वाक्य म्हटलं की इट इज बेटर टू लिव्ह फिलॉसॉफी दॅन टू स्पीक फिलॉसॉफी. म्हणून आम्ही किती ते प्रतिपादन करू शकतो का, नाही केलं तरी चालेल, पण आम्हाला ते आचरता आलं पाहिजे, कळलेलं असलं पाहिजे. हा भाग तर निश्चित आहे, आणि कळल्यानंतर आम्ही एक एक टप्पा, एक एक पाऊल त्या दिशेने टाकलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी म्हणून दरवेळेला आमच्या बुद्धीची क्षमता किंवा आमच्या संयमाची क्षमता ही आम्हाला साधतील अशातला भाग. म्हणून दरवेळेला ते बौद्धिक कर्क करण्यापेक्षा कोणाच्या तरी पायी आमचा भाव असतो, त्याच्या पायी आम्ही ते अर्पण केलं की आम्हाला जास्ती सोपं जातं. म्हणून देखील जेतुलाले कर्म निपजे तेतुले आदिपुरुषी अर्पेस. कोणाच्या ठाई अर्पण करणार? आदिपुरुष. आदिपुरुष याचा अर्थ स्वामी स्वरूपानंदांनी याचं भाष्य करताना, घडे तेथे कर्म होता ब्रह्मार्पण, स्वभावे संपूर्ण झाले जाणं. ब्रह्मार्पण करणं, ब्रह्मार्पण म्हणजे ब्रह्मदरी असं कुठे की जाऊन अर्पण करणं, स्वतःच्या आतमध्येच मी, हे त्याचं स्फुरण आहे. म्हणून जे जे काही करतो आहे ते करून झाल्यानंतर स्वपाशी येऊन थांब. एक भावनिक भाग आहे की ज्याच्यामध्ये एक इष्टदेवता आहे आणि त्याच्या पायी डोकं ठेवतो आहे, त्याला अर्पण करतो आहे. त्या भावनिक भागाने करायला पण अडचण नाही. अर्पिजे असं ज्या वेळेला म्हटलेलं आहे त्यावेळेला त्या भावनिक भागासहितच म्हटलं अर्पण करणं कोणाच्या तरी चरणी. म्हणून स्वतः सुरुवातीलाच हे ठरवून की मी जे काही चांगलं कर्म करतो आहे ते तुझ्या शक्तीने करतो आहे, तू दिलेल्या प्रेरणेने करतो आहे, अशा प्रकारे ईश्वराशी आधीच संबंधित होऊन जा. कर्म करत असताना ते दरवेळेला मग ईश्वराची आठवण काढत बसायचं कारण नाही. ते कर्म छान प्रकारे करणं आणि संपल्यानंतर पुन्हा एकदा मनाने ईश्वराशी अर्पण करणं. जे काही झालं याच्यातून ते तू करून घेतलंस म्हणून तुझ्या ठाई अर्पण, असं स्वतःला वळण लावणं. म्हणून ज्यांना कर्मयोग साधायचा आहे, त्यांना कर्म छान करायचं आहे, हा तर एक भाग आहे. पण दुसरा भाग त्यांना एक ॲडिशनल कर्म करावं लागतं, ते म्हणजे अर्पण करणं. याच्यासाठी म्हणून अंतःकरण दरवेळेला तयार ठेव. आणि माणूस इथेच जनरली लिथार्जिक असतो, कारण कित्येक कर्म आयुष्यातली म्हणजे दिवसभरातली ही बाय इट्स ओन म्हणजे शरीर मन ते करत असतं, त्याला प्रॅक्टिस झालेली असते. त्यामुळे आमचं तिथे फारसं लक्षच नसतं. सकाळपासून आम्ही जर उठलो आणि आमची कर्म मोजली, काय काय केलं, तर कित्येक वेळेला असं लक्षात येतं की आमचं लक्षच नव्हतं त्याच्यामध्ये. विस्कळीत मनोभूमिकेत असतं कारण. म्हणून त्या वेळेला सजग राहणं. म्हणून अर्पण करणं हे एखाद्या आता कर्म मी करेन आणि मग ते अर्पण करेन असं न राहता ईश्वराशी संबंधित होऊन राहणं ही ज्या अंतःकरणाची प्रायमरी भूमिकाच झालेली आहे. ते सतत ईश्वराशी संबंधित आहे आणि त्याच्यामध्येच कर्म करतो आहे, योग्य प्रकारे करतो आहे. मी कशा प्रकारे आता नामामध्ये आहे ह्याचा त्याला अहंकार पण नाही. ते नामस्मरणाचं कर्म किंवा अनुसंधानाचं कर्म हे सुद्धा अर्पण केलेलं आहे, देवाच्या कृपेनेच चाललेलं आहे, संतांच्या कृपेने चाललं. अशा प्रकारे असल्यानंतर ते अर्पण सुद्धा सहज होत असतं. अर्पण झाल्याची खूण काय आहे?
कर्म एखादं छान केलं अर्पण झाल्याची खूण काय, तर गोंदवलेकर महाराजांनी असं म्हटलंय की रामाला अर्पण केल्याची खूण म्हणजे चिंता आणि तळमळ न लागावी झाड, असं त्यांनी म्हटलं. चिंता नंतर उत्पन्न झाली किंवा कसं झालं हे चांगलं नाही झालं अशी तळमळ अंतःकरणामध्ये असेल, याचा अर्थ ते अजून अर्पण झालेलं. अर्पण केलं तर तुझा त्याच्यावर अधिकारच नाही आहे, ते रामाचं झालं, पण माझ्या मनात तळमळ आहे, याचा अर्थ अजून ते जमलेलं नाही, अर्पण करायला जमलेलं नाही. अर्पण करायला जमलं नाहीये आणि माझं अजून तितकं ते अर्पण करण्याचा भाव प्रामाणिक नाहीये हे अंतःकरणाला कळल्यानंतर काही वेळेला असं वाटतं की मग करायचं तरी कशाला, जर हे जमत नाहीये अप टू द मार्क. तर त्याला गीतेने आधीच म्हणून ठेवले की कर्म न करण्याच्या प्रवृत्तीमध्ये राहू नकोस. म्हणून अर्पण करण्याचा सुद्धा जो भाग आहे तो नसेल तितका होत. मी नुसतं विचारानेच म्हणतोय, भोगतोय हे तुझं अर्पण, पण आतमध्ये मी काळजी करतोय, असू दे पण करत राह. ते नाही केलंस तर ते जणू काही असं म्हणणार का आहे एखाद्या मुलाने की परीक्षेत मला 100 पैकी 100 मार्क मिळाले तरच मी अभ्यास करेन, असं नाही होणार. अभ्यास करायला लाग आणि अभ्यास करता करता तुला पॉसिबिलिटी निर्माण होईल की कधीतरी 100 मार्क तुला मिळू शकते. त्याप्रमाणे उपासनेची कर्मसुद्धा अगदी आयडियल म्हणून जी गीतेने सांगितलेली आहे त्याच्यात आमची नाही बसली, त्याच्याकडे जाण्यासाठी म्हणून उपासनेचा पण अभ्यास करावा लागतो आणि तो कर्मयोगामध्ये अंतर्भूत आहे असं समजायला पाहिजे. ते अर्पण कसं करणार, तर त्याला स्वामी रामसुखदासांनी असं म्हटलंय की ज्याप्रमाणे कुठलंही मंगल कार्य करत असताना सुरुवातीला गणेशाचं पूजन केलं जातं आणि त्याच्यानंतर ते कार्य त्याचे विधी सगळे चालू असतात. दरवेळेला गणेशाचं पूजन केलं जात नाही, सुरुवातीला केलं याचा अर्थ त्याला आवाहन झालं. त्याप्रमाणे आम्ही कुठलंही कर्म करत असताना सुरुवातीला जर का आम्ही ते आधीच ईश्वराच्या स्मरणामध्ये केलं, बेलसारी महाराजांनी जसं गोंदवलेकर महाराजांना विचारलं होतं की लेक्चरमध्ये असताना अनुसंधान कसं ठेवायचं, ते प्रोफेसर होते, तर ते म्हणले वर्गामध्ये जाताना नाम घ्यायचं, बाहेर पडल्यावर नाम घ्यायचं, की मधलं सगळं अर्पण. म्हणून आमची उत्सुकता आहे, हा एक भाग आहे, पण प्रॅक्टिकली आम्ही ते कसे करू शकू, तर प्रॅक्टिकली अशा प्रकारे करता येतं. हे कर्म करत असताना अहंकाराचा आविर्भाव नाही आणि त्याच्या आधी आणि नंतर जणू काही त्याला संपुष्ट असं म्हटलं जातं. म्हणजे एखाद्या पेटीमध्ये आधी पण नाम आहे, नंतर पण नाम आहे, मध्ये कर्म आहे, मग मधलं कर्म पण अर्पण झालं असं समजावं. त्याच्या फार बौद्धिक करकरीमध्ये न पडणं हे काही वेळेला सोपं असतं. समजून घेतल्यानंतर संत जसं सांगतात तसं वागणं, फार आपली अक्कल न चालवणं. म्हणजे ते सांगतायत ते बुद्धीला आणि व्हेरीफाय करून घेणं हा भाग आहेच आहे, पण त्याच्यानंतर ते एकदा झाल्यानंतर दरवेळेला आम्ही बौद्धिक करकर आणि आमची बौद्धिक सगळे प्रश्न संपल्यानंतरच आम्ही अप्लाय करू असे प्रश्न कधीच संपणार नाहीत. करता करता समजेल याने आम्हाला समाधान होतं. म्हणून चिंता जर का आम्हाला लागत असेल त्याचा अर्थ अजून ते अर्पण करायला जमलेलं नाहीये. ते एक छान सुभाषित आहे की चिता चिंता समाप्रोक्ता. चिता आणि चिंता या सारख्याच आहेत, बिंदू मात्र विशेषतः एका बिंदूचा फरक आहे त्याच्यामध्ये. सजीवम दहते चिंता म्हणजे जिवंत असताना चिंता जाळत असते अंतःकरण, निर्जीवम दहते चिता गेल्यानंतर चिंता. म्हणून एक प्रकारे आम्ही आमचा हातातले क्षण सोडून देणं, ज्याच्यामध्ये आम्ही उत्कृष्ट कर्म करू शकू, उत्कृष्ट कर्म नाही करू शकलो तर किमान अनुसंधान करू शकू ईश्वराचं, ते क्षण आम्ही चिंता करण्यामध्ये वाया घालवत असतो. म्हणून कर्म ज्या वेळेला आम्ही भावाने, भक्तिभावाने अर्पण करतो ईश्वराच्या चरणी आणि त्याच्यानंतर काय करतो तर आत्मानुसंधानात राहणं किंवा ईश्वराच्या अनुसंधानात राहणं, असं केल्यानंतर ते कर्म परिपूर्ण सर्व बाजूने आता पूर्ण झालं. म्हणजे कर्मयोगाचे सगळे अँगल त्याच्यामध्ये कव्हर झाले की ते कर्म तर झालं, त्याच्यानंतर आता कर्माची फळाची आठवण ठेवायची नाही आहे वगैरे, हे सगळे भाग आपोआपच वाईप आऊट झाले. कारण की आता मी ईश्वराच्या अनुसंधानात आहे. ईश्वराच्या अनुसंधानात असताना हे सगळे भाग अंतःकरणातले आविर्भाव हळूहळू कमी होत जातात. म्हणून तोपर्यंत हा सगळा जो भाग आहे की उत्कृष्ट कर्म, फळाशा सोडून केलेलं कर्म आणि त्याच्यानंतर ईश्वराच्या स्मरणात केलेलं कर्म, हे सगळं झाल्यानंतर कर्मयोगाचा हा भाग पूर्ण होतो. आणि असं करण्याच्या प्रयत्नामध्ये असणं, याच्यामध्ये पण याला पुढे जो गीतेने शब्द वापरलाय की अभ्यास योग. अभ्यास
ह्याच्यामध्ये करत राहणं. विशेष कर्म ज्यावेळेला व्यक्ती एखादी करत असते त्यावेळेला ते मी कर्म विशेष प्रकारे केलं आहे असा साहजिक आविर्भाव अंतःकरणामध्ये असतो आणि त्याच्यामुळे मग कर्तृत्वाचा भाव पण नॅचरली डेव्हलप होईल. पण तशी विशेष कर्म आम्ही आमच्या दिवसभरामध्ये फार क्वचित करत असतो की खूपच काहीतरी आउटस्टँडिंग केलं असं जनरली नसतं. जनरली आपण असं असतं की सामान्य जीवनाची कर्म चाललेली असतात त्या वेळेला ती आता त्याचा फळ काय असेल वगैरे हा भाग पण अंतःकरणामध्ये उमटत नाही. पण अंतःकरण ईश्वराशी युक्त करून ठेवणं हा याचा मध्यवर्ती भाग आहे. म्हणून कर्मयोगाचा सुद्धा उपयोग काय आहे, ईश्वराशी अंतःकरण जोडण्याची त्याला क्षमता प्राप्त करून देणं. प्रत्येकजण प्रिन्सिपली तत्व म्हणून ब्रह्मस्वरूपच आहेत, आत्मस्वरूपच आहेत, पण अंतःकरण अजून तयार नाहीये म्हणून ते अजून आकलनाच्या पातळीवर आलेलं नाहीये. ते आकलनाच्या पातळीवर येण्यासाठी आता ते अंतःकरण तयार होणं कशाच्या अंगाने, कर्माच्या साह्याने, कर्मयोगाच्या साह्याने. म्हणून हा भाग आता ज्ञानेश्वरी नित्यपाठातला कर्मयोगाचा कन्क्लुजनकडे येतोय. अजून एक ओवी आहे की ज्याच्यामध्ये कर्मयोगाची काही प्रिन्सिपल समराईज केले आहेत ज्ञानेश्वर महाराजांनी, ते आपण पुढच्या वेळेला. हरिओम. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणे देह माझा प्राण. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे जीवा. उपासनेला दृढ चालवावे, गुरुदेव संतांचे सदा नमावे. सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वांगी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर.